नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे की BMC मध्ये असिस्टंट म्युनिसिपल कमिशनरच्या जागा निघाल्या आहेत. 16 जागा आहेत आणि ही एग्जाम MPSC कंडक्ट करणार आहे. ओके, तर वेळ खूप कमी आहे. मी फटाफट ह्या पर्टिक्युलर व्हिडिओला संपवण्याचा प्रयत्न करेल. माझी विनंती आहे की तुम्ही हा पर्टिक्युलर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ठीक है. So we'll quickly go through the syllabus. You all must be knowing the syllabus. We'll just quickly go through the syllabus. Yes, there are six modules बोलू शकतो आपण. Administration and management, personal and financial management, project planning and appraisal, disaster management, urban development, and last but not the least, basic principle of law and judiciary. Now प्रत्येक टॉपिक्स मध्ये काही सब टॉपिक्स आहे, जसे की ॲडमिनिस्ट्रेशन अँड मॅनेजमेंटमध्ये प्रिन्सिपल ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन आहे, ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर, MMC ॲक्ट, 74th अमेंडमेंट टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन, एरिया ऑफ इंटरफेस बिटवीन द गव्हर्नमेंट अँड द म्युनिसिपल कॉर्पोरेशन, लोकल सेल्फ गव्हर्नमेंट अँड कन्सेप्ट ऑफ डेव्हलपमेंट ॲडमिनिस्ट्रेशन. सो पबॅड म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशन, पॉलिटी अँड मॅनेजमेंट हा सगळं काय आलेलं आहे ॲडमिनिस्ट्रेशन अँड मॅनेजमेंटमध्ये. Then personal and financial management, we have manpower planning, recruitment and selection, performance appraisal, conduct rule and disciplinary proceeding, budgetary process, budget, motivation, leadership and team building, training and development, performance budgeting, zero based budgeting, audit, SAP system and its uses. Then we have project planning and appraisal, त्याच्यामध्ये आहे project formulation and assessment, CPM and PERT, operating requirement and cost viability of the project, PPP and BOT projects, public transport. Then we have disaster management. We are going to see principle and techniques, types of disaster, vulnerability of Mumbai to natural and man-made disaster, history and case study of disasters in Mumbai, and methods of disaster mitigation म्हणजे प्रोव्हिजन्स काय काय आहेत. देन वी हॅव अर्बन डेव्हलपमेंटमध्ये बरेच सब टॉपिक्स आहेत. सोशो कल्चरल बॅकग्राऊंड ऑफ मुंबई सिटी, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट, अर्बनायझेशन, मॅनेजमेंट ऑफ रिसोर्सेस फॉर अर्बन लाईफ, स्लम ड्वेलर्स, टाउन प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट, एन्व्हायरमेंटल अँड पब्लिक हेल्थ, स्पेसिफिक प्रॉब्लेम्स ऑफ मुंबई अँड देअर रेमेडीज, ॲक्ट्स अँड रूल्स रिलेटिंग टू दॅम, SRA स्कीम, Human Development Index, JNNURM, sound pollution and related case studies and court cases, encroachments on roads and footpaths and action taken by BMC, FSI, CRZ and illegal construction and regularizable court action. Last but not the least, basic principle of law and judiciary मध्ये आहे fundamental rights, personal law, इक्विटी अँड ज्युरिस्प्रुडन्स, RTI, ह्युमन राईट्स अँड प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस. जसं की आपण बघितलं की प्रत्येक टॉपिकमध्ये जे सब टॉपिक्स आहेत इटसेल्फ इज वन पर्टिक्युलर सब्जेक्ट. जर का एक पर्टिक्युलर सेमिस्टर कन्सिडर केलं तर त्या सेमिस्टरमध्ये एक सब्जेक्ट जसा असतो तसा इकडे एक सब टॉपिक म्हणून दिलेला आहे. सो सिलेबस इज व्हेरी जनरलाइज्ड. ओके, सो जर का एका पर्टिक्युलर सब टॉपिककडे बघितलं आणि थोडासाच अभ्यास केला तर तेवढंच चालेल का हे आपण सांगू शकत नाही. सो युअर स्टडी शुड बी फ्रॉम मायक्रो टू मायक्रो लेवल. ओके, सो व्हॉट इज द रोड मॅप टू सक्सेस? रोड मॅप टू सक्सेस, देर आर सर्टन पॉईंट्स विच वी नीड टू कीप इन आवर माइंड. पहिली गोष्ट आहे प्लॅनिंग. सो आपल्याकडे साधारण 2 प्लॅन असायला हवेत. एक तर आहे की आपण जर का कन्सिडर करतोय वी आर इन ऑगस्ट ना, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, वी हॅव 4 months in hand. I am assuming that the exam will take place in the month of November or October. ठीक आहे. जर का सप्टेंबर एंडिंगला देखील एक्झाम कंडक्ट करण्यात आली तरी आपला प्लॅन बी रेडी असायला हवा. बिकॉज इफ we fail to plan, okay, then we are planning to fail. Okay, so planning असणं खूप जास्त गरजेचं आहे.
मेक शुअर यू हॅव 2 प्लॅन्स बिकॉज एक्झामची डेट रिलीज केलेली नाही आहे. ठीक आहे. सो जेव्हा एक्झामची डेट रिलीज केली जाईल किंवा जेव्हा MPSC एक नोटिफिकेशन काढेल, दे विल प्रोबेबली गिव्ह अस 1 मंथ. ओके, की एका महिन्यानंतर एक्झाम आहे. ती नोटीस उद्या देखील येऊ शकते किंवा ती एका महिन्यानंतर देखील येऊ शकते. सो मेक शुअर यू हॅव 2 प्लॅन्स रेडी, प्लॅन A अँड प्लॅन B. येस, वी नीड टू हॅव सर्टन प्रिसाइज स्टडी मटेरियल विथ अस. ठीक आहे, कुठून काय गोष्टी वाचल्या पाहिजेत ते असणं गरजेचं आहे. ठीक आहे, ते अगोदरच मी तुम्हाला दिलेले आहेत की कोणत्या पर्टिक्युलर बुकमधून तुम्हाला कोणते पर्टिक्युलर टॉपिक वाचले पाहिजेत. ठीक आहे, जसं की लक्ष्मीकांत आहे पॉलिटी ॲडमिनिस्ट्रेशनसाठी, फायडिया ही बुक आहे. ठीक आहे, ज्याच्यामध्ये बरेचसे टॉपिक्स कव्हर केलेले आहेत. मग बेसिक प्रिन्सिपल ऑफ लॉ अँड ज्युडिशरीसाठी पॉलिटी आहे लक्ष्मीकांतची. ठीक आहे, प्रोजेक्ट प्लॅनिंग अँड अप्रायझल, प्रिन्सिपल ऑफ पर्सनल मॅनेजमेंट अँड युअर फायनान्शियल मॅनेजमेंट, प्रत्येकासाठी वेगवेगळे बुक्स दिलेले आहेत. मेक शुअर करा की तुमची जी स्टडी आहे ती मायक्रोपासून मॅक्रो लेवलपर्यंत असायला हवी. थोडंफार काहीतरी वाचलेलं आहे, इट मे हेल्प की त्यात थोडंफार मधून एक्झाममध्ये काहीतरी येऊन गेलं, बट जर का जास्त तुम्ही वाचाल तेवढं तुमचं ॲप्टिट्यूड डेव्हलप होईल. ओके, ना जेव्हाही लेक्चर्स कंडक्ट होत आहे, देर आर सर्टन लिमिटेशन्स इन द लेक्चर. तेवढं सगळे टॉपिक्स कव्हर करणं एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप जास्त कठीण जातं. सो लेक्चरचे जे मर्यादा आहेत, इट गिव्स अस दी फेअर आयडिया अबाउट व्हॉट अँड फ्रॉम वेअर टू स्टडी. ठीक आहे, आणि कितपत त्या पर्टिक्युलर टॉपिकचं काय इम्पॉर्टन्स आहे हे आपल्याला लेक्चर्स थ्रू कळतं. ओके, ना स्टडी मटेरियलमध्ये तुम्ही मायक्रोपासून मॅक्रोपर्यंत बघा. नेक्स्ट, हे जे काही आपलं रोड मॅप टू सक्सेस आहे त्याला जर का आपल्याला क्रॅक करायचं असेल तर आपल्याला क्रॅक करावंच लागेल. ओके, देर आर सर्टन मेथड्स टू क्रॅक इट. नाव लेट्स क्रॅक. ठीक आहे, सो हाऊ टू क्रॅक दिस. येस, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की टेस्ट सिरीज. वी नीड टू गिव्ह ॲज मच ॲज पॉसिबल टेस्ट ऑन ईच अँड एव्हरी टॉपिक, सब टॉपिक वाईज आणखी फुल लेंथ टेस्ट हे दिलेच पाहिजेत. ना व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ टेस्ट सिरीज. टेस्ट सिरीजचं इम्पॉर्टन्स काय आहे? फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला एक चांगल्या प्रकारची प्रॅक्टिस करायला मिळेल. ह्या प्रॅक्टिसने आपला कॉन्फिडन्स डेव्हलप होईल. कॉन्फिडन्स डेव्हलप होताच आपल्याला सेल्फ इव्हॅल्युएशन पण करता येईल की आपण कुठे प्लेस आहोत. ना साधारण आपल्या क्लासमध्येच एक 150 ॲस्पिरंट्स आहेत. ओके, 150 आणि काही ॲस्पिरंट्स आपल्या टेस्ट सिरीजला जॉईन करतील. एक साधारण मी अनुमान लावतो की एक 500 कॅन्डिडेट्स जर का जॉईन करतील तर अराउंड एक 600-700 ॲस्पिरंट्समध्ये तुम्ही कुठे प्लेस आहात, तुमची काय रँकिंग आहे. कारण की जेव्हा हे टेस्ट होणार आहेत एका ॲप्लिकेशनमध्ये होणार आहेत, ऑनलाईन होणार आहेत, तर तुम्हाला प्रत्येक तुमच्या रँकिंगबद्दल अपडेट मिळत जाईल की तुम्ही कुठे प्लेस आहात. प्रत्येक टेस्टनंतर तुमचं प्लेसमेंट तुम्हाला समजेल की वेअर यू आर प्लेस्ड अमॉंग दी अदर्स. जे पण ॲस्पिरंट टेस्ट देत आहात तर तुम्ही कुठे प्लेस आहात, तर तुम्हाला इव्हॅल्युएशन करता येईल स्वतःचं. आणि ह्या इव्हॅल्युएशनमुळे तुम्ही कशा पद्धतीने इम्प्रोवाइज करणार आहात, कशा पद्धतीने तुम्ही त्या पर्टिक्युलर गोष्टी जे काही शॉर्टकमिंग्स होते टेस्टमध्ये त्याला कसं इम्प्रोवाइज करणार आहात. सो इम्पॉर्टन्स ऑफ टेस्ट सिरीजमध्ये तुमचं इम्प्रोवायझेशन पण खूप जास्त मायने ठेवतं. की आपण प्रॅक्टिस केली, आपला कॉन्फिडन्स वाढला प्रॅक्टिसने, आपण सेल्फ इव्हॅल्युएट पण केलं. बट सेल्फ इव्हॅल्युएट करून तसंच बसायचं नाही आहे, तर जे काही आपले लूप होल्स होते एका पर्टिक्युलर टेस्ट रिलेटेड, शॉर्टकमिंग्स होते, ते आपल्याला भरता येतात. अँड दिस लीड्स टू वॉट इम्प्रोवायझेशन इन अस. ओके, येस. ना टॉपिक वाईज टेस्ट. आता आपण जे काही मेगा टेस्ट सिरीज लॉन्च करत आहोत तर त्याच्यामध्ये आपले टॉपिक वाईज टेस्ट असणार आहेत आणि फुल लेंथ टेस्ट असणार आहेत. तर टॉपिक वाईज टेस्ट बघा, देर आर 6 टॉपिक्स, 6 मॉड्यूल्स, 6 टॉपिक्स: ॲडमिनिस्ट्रेशन अँड मॅनेजमेंट, पर्सनल अँड फायनान्शियल मॅनेजमेंट, प्रोजेक्ट प्लॅनिंग अँड अप्रायझल,
डिझास्टर, अर्बन अँड बेसिक प्रिन्सिपल ऑफ लॉ अँड ज्युडिशरी. आता सगळ्यांचे 5-5 टेस्ट जर का झाले आणि प्रत्येक टेस्टमध्ये जर का 50-50 क्वेश्चन्स आहेत, तर प्रत्येक टॉपिकवर आपण 250 MCQ सॉल्व करणार आहोत. अँड जर का आपण सगळ्यांचं समअप केलं, टोटल केलं, तर एक साधारण आपण 1500 MCQज म्हणजे 1500 MCQजला गो थ्रू करणार आहोत. आता ह्या MCQजचा मेन किंवा ह्या टेस्ट सिरीज, टॉपिक वाईज टेस्ट सिरीजचा मेन तुम्हाला फायदा कुठे बघायला मिळेल की हे पर्टिक्युलर जे टेस्ट सिरीज आहेत एक वेल ऑर्गनाइज्ड मॅनरमध्ये आपण ॲप्लिकेशनमध्ये प्लेस केलेले आहेत, ज्याच्यामध्ये फक्त आन्सर कीज नाही पण एक डिटेल सोल्युशन देखील तुम्हाला मिळणार आहे. तर त्या पर्टिक्युलर क्वेश्चनचा आन्सर ए आहे, तर तो आन्सर ए कशामुळे आहे आणि का आहे ते देखील आपल्याला बघायला मिळेल. सो विथ सोल्युशन यू विल गेट द टेस्ट सिरीज. ओके, सो थ्रू MCQs लॉट ऑफ थिंग्स आर गोइंग टू गेट क्लिअर्ड. ओके, एक वेगळ्या प्रकारची ॲप्टिट्यूड डेव्हलप होऊन जाईल, जे की आपल्या लेक्चर्समध्ये त्या पद्धतीने आपल्याला जे काही शॉर्टकमिंग्स असतात लेक्चर्सचे, ते शॉर्टकमिंग्स आपण ह्या टेस्ट सिरीज थ्रू काय करत आहोत, ओव्हरकम करत आहोत. देन आफ्टर द टॉपिक वाइज टेस्ट सिरीज वी हॅव द फुल लेंथ मॉक टेस्ट. फुल लेंथ मॉक टेस्ट एक नाही, दोन नाही मित्रांनो, 10 मॉक टेस्ट आहेत. 10 फुल लेंथ मॉक टेस्ट आहेत आणि प्रत्येक जी टेस्ट आहे 10 टेस्ट, त्याच्यामध्ये किती क्वेश्चन्स असणार आहेत, 100. दॅट विल बी डिझाईन ॲज पर युअर MPSC. जसं MPSC डिझाईन करते त्याच लेवलचे क्वेश्चन्स, त्याच पर्टिक्युलर सिक्वेन्स, त्याच पर्टिक्युलरचं मार्किंग सिस्टम असणार आहे. ठीक आहे. सो 10 टेस्ट 100 क्वेश्चन दॅट लीड्स टू 1000 MCQs. आता 2500 MCQs आपण टॉपिक वाईज बघितले आणि 1000 अपन फुल लेंथ बघितले. दॅट लीड्स टू युअर 2500 MCQs. Okay, apart from this 2500 MCQs we are going to provide you with a question booklet. ठीक आहे, आणि त्या क्वेश्चन बुकलेट मध्ये साधारण 1000-2000 नाही मित्रांनो, एक अराउंड 6000 प्लस MCQs बघायला मिळतील तुम्हाला. सो टोटल मध्ये 2500 MCQs थ्रू टेस्ट अँड 6000 MCQs थ्रू युअर क्वेश्चन बुकलेट, साधारण 8500 MCQs आपल्याला बघायला मिळणार आहेत. आणि एवढ्या 8500 MCQs मध्ये सहजपणे आपल्याला 100 क्वेश्चन्स तुम्हाला फायनल एक्झाममध्ये बघायला मिळेल. आणि जरी नाही बघायला मिळाले तर त्याच्या रिलेटेड जे काही तुम्ही नॉलेज गॅदर करत आहात, जे काय ॲप्टिट्यूड गॅदर करत आहात, डेफिनेटली ऑप्शन एलिमिनेशन मेथडने किंवा जे काही तुम्ही नॉलेज एक्वायर करणार आहात त्याच्या मदतीने तुम्ही करेक्ट आन्सर मार्क करून याल. ओके, जर का आपण काही फॅक्च्युअल क्वेश्चन सोडून पण दिले तरी पण अशी प्रोबॅबिलिटी मी धरून चालत आहे की साधारण 70 to 75% जे आपले टोटल MCQs आहेत ते 70 to 75% चान्सेस आहेत की ते आपल्याला फायनल एक्झाममध्ये बघायला मिळतील. बिकॉज दिस टेस्ट सिरीज इज बीन डिझाइन्ड बाय द एक्सपर्ट फॅकल्टीज इन द रिस्पेक्टिव्ह फील्ड. ओके, क्वेश्चन बुकलेट वेगळ्या फॅकल्टीजने डिझाईन केलेली आहे, टेस्ट सिरीज वेगळ्या फॅकल्टीजने डिझाईन केलेली आहे. सो वी आर मेकिंग शुअर की देर आर नो ओव्हरलॅपिंग ऑफ द क्वेश्चन्स. ठीक आहे. सो 8500 MCQs जेव्हा तुम्ही गो थ्रू कराल, इट विल गिव्ह यू इमेन्स कॉन्फिडन्स फॉर शुअर. ठीक आहे, आपण एक्झाम क्रॅक केलेली आहे. ठीक आहे, पास्टमध्ये, म्हणून आपण क्लास 1 क्लास 2 ऑफिसर आहात, 5 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आपल्याकडे. बट समवेअर वी हॅव लॉस्ट दॅट पर्टिक्युलर टच, म्हणजे की आपण एका स्टुडंट मोडमध्ये नाही गेलेलो आहोत. तर दिस पर्टिक्युलर टेस्ट सिरीज विल हेल्प यू टू गो इन टू दॅट पर्टिक्युलर मोड. स्टुडंट मोडमध्ये जाणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. टू क्रॅक एनी एक्झामिनेशन वी नीड टू गो इन टू द स्टुडंट मोड. इफ वी आर इन टू द झोन की आपण आपल्या पर्सनल लाईफमध्ये किंवा प्रोफेशनल लाईफमध्ये बिझी आहोत आणि स्टुडंट लाईफ आपण कनेक्टच करू शकत नाही आहे, देन इट विल बी व्हेरी डिफिकल्ट टू क्रॅक दिस एक्झामिनेशन. Okay, so to crack the examination you need to go into the zone where the students are basically. तर स्टुडंट झोनमध्ये जाण्यासाठी प्रॅक्टिस टेस्ट किंवा ही टेस्ट सिरीज खूप जास्त तुम्हाला
मदत करणार आहे. मी असं नाही म्हणत आहे की आपलीच टेस्ट सिरीज लावा, जेवढे पण टेस्ट सिरीज असतील सगळीकडे एनरोल करा, सगळीकडे तुम्ही मॅक्सिमम नंबर ऑफ टेस्ट सिरीज द्या, बिकॉज थ्रू युअर MCQs ओनली द ॲप्टिट्यूड इज गोइंग टू गेट डेव्हलप. आय एम रिपीटिंग दिस अगेन अँड अगेन. ओके, दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कारण की आम्ही हे बघितलेलं आहे की आमचे जे अगोदरचे जे पण काही मुलं सिलेक्ट झालेले आहेत त्यांना टेस्ट सिरीजने खूप जास्त फायदा झालेला आहे. ठीक आहे. सो वी आर होपिंग की आपले हे जे ॲस्पिरंट्स आहेत जे आता असिस्टंट म्युन्सिपल कमिशनरसाठी अपेअर करत आहे त्यांना ह्या टेस्ट सिरीजचा नक्कीच लाभ होईल. येस, लॉन्च डेट्स. ॲडमिनिस्ट्रेशन अँड मॅनेजमेंट पहिला टॉपिक 9 ऑगस्टला लॉन्च होणार आहे. देन पर्सनल अँड फायनान्शियल मॅनेजमेंट 15 ऑगस्ट. सो आफ्टर एव्हरी वीक अ न्यू सब्जेक्ट इज गोइंग टू कम. मी हे सगळे टेस्ट सिरीज तुम्हाला बंडल करून एक साथ दिले असते, बट वॉट आय वॉन्ट की जे पण काही ॲस्पिरंट्स आहेत त्यांचं एक पर्टिक्युलर टाइम टेबल बनावं ह्या टेस्ट सिरीजच्या अकॉर्डिंगली. ठीक आहे. पर्सनल अँड फायनान्शियल मॅनेजमेंट जर का 15 ऑगस्टला आहे, सो 9th to 15th मध्ये जे काही टेस्ट होणार आहे 15 पासून तुमचं हा पर्सनल अँड फायनान्शियल मॅनेजमेंट स्टार्ट होईल. सो यू शुड बी इन दॅट पर्टिक्युलर झोन. पर्सनल अँड फायनान्शियल मॅनेजमेंट एक वीक बघायचा आहे. एक टेस्ट दिला, ठीक आहे, काय शॉर्टकमिंग्स होते, दुसऱ्या टेस्टमध्ये त्याला ओव्हरकम केले, काय शॉर्टकमिंग्स होते, तिसऱ्या टेस्टमध्ये ओव्हरकम केले. असे आपण किती 5-10 टेस्ट दिल्यानंतर एक थोडासा कॉन्फिडन्स तर नक्कीच वाढेल. ठीक आहे. नेक्स्ट इज प्रोजेक्ट प्लॅनिंग अँड अप्रायझल. 22 ऑगस्टला लॉन्च करतोय आपण ते. डिझास्टर मॅनेजमेंट 29th ऑगस्ट. So after every 1 week we are launching one new subject. Urban development 5th September. Basic principle of law and judiciary 12th September. And after this full length mock test 19th September. I am going to make sure की जेव्हा ही डेट डिक्लेअर होईल एक्झामिनेशनची त्याच्या अगोदर एक महिना तुम्ही ह्या 10 फुल लेंथ मॉक टेस्टच्या झोनमध्ये असायला हवेत. पूर्ण सिलेबसचं स्टडी पहिला टेस्ट दिला, काय शॉर्टकमिंग्स होते दुसऱ्या टेस्टमध्ये कवर अप करा, तिसऱ्या टेस्टमध्ये कवर अप करा. 10 फुल लेंथ मॉक टेस्ट केल्यानंतर इमेन्स कॉन्फिडन्स, तुमचं रँकिंग किती आहे पर्टिक्युलर ह्याच्यामध्ये, तुमचा मॉरल डेफिनेटली जर का तुम्ही एका नियमित पद्धतीने डिसिप्लिन वेने थोडासा तुमच्या कामामधून वेळ काढून जर का तुम्ही अभ्यास केला तर नक्कीच तुम्हाला यश मिळेल. येस, and this is what we had followed in all the batches we had taken. So previous success story, आपला फर्स्ट रँक BMC 2019 मध्ये जेईच्या पोस्टसाठी आपल्या क्लासमधून महाराष्ट्रामध्ये पहिला रँक आला होता. हायेस्ट नंबर ऑफ सिलेक्शन इन BMC and in MPSC as well. And we were the first class to initiate the online mock test. Okay. आपण बाकायदा म्हणजे एक एन्व्हायरमेंट क्रिएट केलं होतं. आपण एक पूर्ण जो ऑनलाईन टेस्ट सिरीज जिथे घेऊ शकतो, ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड टेस्ट जिथे घेऊ शकतो तिथे आपण अरेंजमेंट केली होती, सो दॅट द स्टुडंट्स गेट द फील ऑफ द एन्व्हायरमेंट, फील ऑफ द एक्झामिनेशन बिफोर देअर फायनल टेस्ट. ओके. येस, अँड लास्ट बट नॉट द लिस्ट, सक्सेस इज डिपेंडेंट ऑन युअर एफर्ट्स. जेवढे तुम्ही एफर्ट्स टाकाल, आपण एक मार्ग दिलेला आहे की ह्या पर्टिक्युलर मार्गा थ्रू तुम्ही तुमच्या एफर्ट्सला जज करू शकता, तुमच्या एफर्ट्सला तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. ठीक आहे. बट ॲट द एंड युअर एफर्ट्स, युअर डिसिप्लिन आर गोइंग टू मॅटर. अँड ऑल द व्हेरी बेस्ट फ्रॉम रिदान अकॅडमी. दिज आर सम ऑफ द बॅचेस, अपकमिंग बॅचेस. BMCची सब इंजिनियर आणि ज्युनियर इंजिनिअरिंगची बॅच आपण लॉन्च करत आहोत 12 ऑगस्टला. ओके. Please forward it to the needy ones. Thank you.